नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडचा सुप्रीम कोर्टातही जामीन फेटाळला. सुप्रीम कोर्टात जामीन अर्ज फेटाळल्यानं पुढील 1 वर्षासाठी वाल्मिक कराड जेलमध्येच असणार. पुण्यात तरुणाला बेदम मारहाण. सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना. मैत्रिणीसोबत कॅफेमध्ये बसलेल्या अल्पवयीन मुलाला 4 ते 5 जणांच्या टोळक्याकडून मारहाण. सीसीटीव्ही समोर. धाराशिवमध्ये पोलिसांच्या अफूच्या शेतीवर छापा. 58 किलो ओला अफू जप्त. तिघांना बेड्या. अवैध अफूच्या शेतीवर पोलिसांची मोठी कारवाई. राज्यात 42,000 हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसाचा फटका. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे सुमारे 422 हंगामातील पिकं, भाजीपाला आणि फळबागांचं नुकसान. भंडाऱ्यात महसूल सेवा आता थेट नागरिकांच्या दारी. नागरिकांचे महसुली प्रश्न आता एकाच दिवसात मार्गी लावण्यासाठी सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरीवर भर दिला जाणार. वाशिमच्या शिरपूर जैनमध्ये हळद काढणीला सुरुवात. शेतकऱ्यांची लगबग वाढली. मे जून महिन्यात लागवड केलेली हळद आता पूर्णपणे तयार. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशासकीय स्तरावर झालेल्या तांत्रिक चुकीमुळे शेतकऱ्यांना फटका. अतिरिक्त अनुदान मिळाल्याच्या कारणावरून तहसील कार्यालयाकडून शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटीस मिळाल्यानं खळबळ. वाशिम जिल्ह्यातील 38 शिक्षकांचा वेतन थांबवण्याचे आदेश. परीक्षेदरम्यान कॉपी प्रकरणी दोषी आढळल्या शिक्षकावर शिक्षण विभागाची कारवाई. हिंगोली नगर परिषदेत महिला नगरसेविका केवळ नामधारी. अर्थसंकल्पीय सभेत पुरुषांच्या उपस्थितीत चर्चेत. 50% आरक्षणानंतरही महिलांचा अभाव. हिंगोली अर्थसंकल्पीय सभेचे फोटो व्हायरल. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा एलएस.